आवाज येतोय का बघा रे. टाईप क्रमांक 4 बघायचा आपल्याला. जेव्हा पहिल्या वस्तूची मात्रा वाढवली जाईल किंवा तुमची घटवली जाईल. चला जाऊया करी. मागचं लेक्चर क्लिअर झालं तुमचं. पहिला क्वेश्चन. दोन वस्तूच्या 120 ग्रॅम मिश्रणामध्ये ए आणि बी 2:3 या गुणोत्तरामध्ये वस्तूची किती मात्रा वाढवायला पाहिजे जेणेकरून दोन्ही वस्तूचे गुणोत्तर 3:2 होईल. वस्तूची किती मात्रा वाढवायला पाहिजे. कोणत्या वस्तूची मात्रा वाढवायला पाहिजे. ए ची म्हणा. ए वस्तूची किती मात्रा वाढवायला पाहिजे जेणेकरून दोन्ही वस्तूचं गुणोत्तर 3:2 होईल विचारले तुम्हाला. बघा मिश्रण किती आहे रे. 120 ग्रॅमचं आहे. इथे 120 ग्रॅम लिहिले. 120 ग्रॅम मध्ये काय आहे तुमचं ए आणि बी वस्तू आहे आणि ए आणि बी वस्तूचं गुणोत्तर किती आहे 2:3 आहे. म्हणजे ए चे भाग 2 आहेत, बी चे भाग 3 आहेत. मग ए किती आणि बी किती. 120 ग्रॅम मध्ये ए चे 2 भाग आहेत आणि बी चे 3 भाग आहेत. तर ए किती. तर टोटल भाग किती आले तुमचे 3 अधिक 2 केलं तर किती आलं तुमचं 5. 5 म्हणजेच किती माहित का 120. तर भाग द्या. 5 1 24 5चा डायरेक्टली 24 5चा 120. एक भाग कितीचा आला माहित आहे का 2चा. सॉरी एक भाग आला 24चा. एक भाग 24 आला. तुम्हाला काय विचार काय करायचं माहित का. ए किती आणि बी किती काढायचं आहे. याला काय करायचं माहित का 24 न गुणायचं. ए काढण्यासाठी ए चे भाग 2 आहेत. एक भाग 24 आहे. 24 दोन्ही किती आलं 48. बी काढायचं. बी किती 120 ग्रॅम मध्ये. बी चे 3 भाग आहेत. 3 गुणाकारामध्ये 24 करायचं. 24 तरी किती आले 72 आले राजा. तर काय म्हटलंय माहिती का. व ए वस्तूची मात्रा किती वाढवायला पाहिजे. ए वस्तूची मात्रा वाढवायची. वरती लिहिला ए, खाली लिहिला तुमचा बी राजा. बरोबर. ए आणि बी ची ए ची मात्रा वाढली की तुमचं गुणोत्तर किती होते 3:2 होते. म्हणजे 3/2 होते. मग ए आपल्याकडे किती 48. ती म्हणते याची किती मात्रा वाढवायला पाहिजे. एक मात्रा वाढवायला पाहिजे. बी ची मात्रा वाढवायची नाही. बी तसंच ठेवायचं 72. बरोबर किती आलं तुमचं 3/2 आलं. आता कॅल्क्युलेशन करून घ्या. क्रॉस मध्ये गुणाकार करा. 48 दोन्ही किती आलं तुमचं 96. 96 अधिक तुमचे आले 2x बरोबर. क्रॉस मध्ये गुणाकार 3 दोन्ही किती आलं 6 आणि 7 त्रिक आले 21 216 आलं. 2x हायचा ठेवला 216 इकडे गेलं. सर 216 हायचं लिहिलं 96 प्लस मध्ये इकडे गेला तुमचा मायनस. प्लसचा होईल मायनस. 2x बरोबर 6 मधून 6 गेला 0. हातच्या घेतला 11. 11 तू 9 गेले राहिले 2 आणि 1 तसंच 120 आलं. बे सक्क 12 बे 0 0 राजा हो. एक्स बरोबर किती आलं 60 आलं. याचा अर्थ ए ची मात्रा किती ग्रॅम न वाढवायला पाहिजे 60 ग्रॅम न वाढवायला पाहिजे. त्यावेळेस लक्षात ठेवा दोन्ही वस्तूचं गुणोत्तर किती होईल 3:2 होऊन जाईल. आलं का चेक करून घ्या. चला पुढचा प्रश्न. एक मिश्रण 72 किलोग्राम मध्ये एक मिश्रण आहे 72 किलोग्रामचं आणि त्यामध्ये 7:5 या गुणोत्तरामध्ये 2 प्रकारचे तांदूळ मिसळले आहेत. मिश्रणामध्ये पहिला तांदूळ किती कमी करायला पाहिजे जेणेकरून गुणोत्तर 7:6 होईल म्हणलं तुम्हाला. आपल्याकडे टोटल मिश्रण किती आहे 72 किलोग्रामचं आहे. या 72 किलोग्राम मध्ये 2 प्रकारचे तांदूळ आहेत. एक पहिल्या प्रकारचा तांदूळ आहे तो 7 भाग आहेत त्याचे. कारण 72 किलोग्राम मध्ये 7:5 या गुणोत्तरामध्ये 2 प्रकारचे तांदूळ मिसळले आहेत. म्हणजे पहिल्या तांदळाचं भाग आहे 7 दुसऱ्याचे आहेत 5. मग 72 मध्ये पहिला तांदूळ किती किलोग्राम आहे आणि दुसरा तांदूळ किती किलोग्राम आहे ते काढायचं. मग काय करायचं 7 अधिक 5 बरोबर टोटल किती तुमचे 72. एक भाग काढून घ्यायचा. 7 आणि 5 आले 12. 12 बरोबर आले तुमचे 72. 12 सक्कून 72. एक भाग आला तुमचा 6चा. एक भाग किती आला तुमचा 6चा आलेला आहे राजा. मग आता पहिला तांदूळ काढूया आपण.
पहिला तांदूळ किती किलोग्रॅम आहे? पहिल्या तांदळाचे भाग आहे 7. 7 गुणाकारामध्ये एक भाग किती चाललाय? 6 चाललाय. 6 7 आलं 42. पहिला तांदूळ किती आला तुमचा? 42 किलोग्रॅम आला. दुसरा तांदूळ, दुसऱ्या तांदळाचे भाग आहेत 5. एक भाग आहे 6चा, 6 पंच किती आलं तुमचं? 30 आला राजा. म्हणजे पहिला तांदूळ 42 किलोग्रॅम आणि दुसरा तांदूळ 30 किलोग्रॅम आला. पुढे काय म्हणते माहिती का? या मिश्रणामध्ये पहिला तांदूळ किती कमी करायला पाहिजे जेणेकरून गुणोत्तर लक्षात ठेवा त्या मिश्रणाचं 7:6 होईल. पहिला तांदूळ आपल्याकडे ती 42 आहे. 42 वजा x किलोग्रॅम कमी केला. दुसरा तांदूळ खाली 30 किलोग्रॅम आहे. आणि ज्यावेळी तुम्ही पहिला तांदूळ काय करताय? x किलोग्रॅम कमी करताय, तेव्हा लक्षात ठेवा गुणोत्तर किती बनते तुमचं? 7:6 म्हणजे 7/6. आता बनलेलं समीकरण फक्त सोडवायचं तुम्हाला. गुणाकार करा. 6 दोन्ही आले 12, 6 चौक 24 निकाले 25 वजा 6x बरोबर क्रॉस मध्ये गुणाकार 30 आणि 7 7 आले 21 वरचा 0. 256 हाय असं लिहिलं. हा प्लस मध्ये इकडे येईल तुमचा मायनस. हा वजा 6x आहे, त्या उजव्या बाजूला केला काय होईल तुमचा? प्लस होऊन जाईल. वजा बाकी करायचं आता. 6 तसंच आलं तुमचं. 5 मधून 1 गेलं 4 आणि 2तून 2 गेले तुमचे, राहिले किती? 0. बरोबर आलं तुमचं 6x. बरोबर आहे का रे? चुकलं ना? हा चुकलं 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 चुकलं. गुणाकार चुकला. मग तरी म्हणलं कसं काय असं भाग जात ना. गुणाकार चुकला. 6 दोन्ही 12, 6 दोन्ही 12, हातच्या लेख 6 चौक 24 आणि 25 252, 7 त्रिक 21 210 आणि बरोबर हा क्रॉस केला की इकडे किती आला तुमचा? 6x आला. मायनसचा प्लस होऊन जाईल तो. राहिले तुमचे 42. 42 बरोबर 6x. 6 7 42. 7 बरोबर किती आलं तुमचं? x. हे आले 7. मग चुकलं होतं. चला, किती किलोग्रॅम तुम्हाला पहिला तांदूळ कमी करायला पाहिजे? 7 किलोग्रॅम तांदूळ कमी करायला पाहिजे, जेणेकरून जे नवीन गुणोत्तर बनेल ते गुणोत्तर किती बनेल तुमचं? 7:6. चला पुढचा क्वेश्चन. एका मिश्रणामध्ये आम्ल आणि पाणी याचं गुणोत्तर एकाच नाही. त्या मिश्रणामध्ये 5 लिटर अजून आम्ल मिसळले तर त्या मिश्रणाचे गुणोत्तर एकाच 2 होते. तर नवीन मिश्रणामध्ये एकूण मात्रा किती लिटर आहे? एकूण मात्रा किती लिटर आहे? कशाची कशाची? नवीन मिश्रणामध्ये एकूण मात्रा किती लिटर आहे असं विचारलेलं आहे तुम्हाला. म्हणजे टोटल मिश्रण कितीच आहे ते तुम्हाला काढायचं आहे. असं समजा की सुरुवातीला इथं म्हणते एका मिश्रणामध्ये आम्ल आणि पाणी याचं गुणोत्तर एकाच नाही. म्हणजे सुरुवातीला आम्ल x लिटर होतं असं मानूया. आम्ल x लिटर होतं. मग पाणी किती? तर पाणी आलं तुमचं गुणोत्तर पाण्याचं 3 आहे, याचा अर्थ 3x. इथं 1x आलं तुमचं. तर ती काय म्हणते माहिती? त्या मिश्रणामध्ये 5 लिटर आम्ल मिसळले. त्या मिश्रणामध्ये 5 लिटर आम्ल मिसळायचं. आम्ल पहिले किती आहे? x. पाणी किती आहे तुमचं? 3x. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? 5 लिटर आपल्याला काय करायचंय? आम्ल मिसळायचंय. आणि ज्यावेळेस तुम्ही आम्ल 5 लिटर मिसळताय त्यावेळेस लक्षात ठेवा त्या मिश्रणाचं गुणोत्तर किती होतं? एकाच 2 म्हणजे 1/2 किती होते तुमचं? 2 होते. तर त्या नवीन मिश्रणाची एकूण मात्रा किती विचारली तुम्हाला? क्रॉस मध्ये गुणाकार करा. 2x अधिक 5 दोन्ही 10 बरोबर इकडे किती आलं तुमचं? 3x. 10 तसंच ठेवलं. 3x हा 2x प्लस आहे तिकडे गेला मायनस होऊन जाईल तुमचा. 10 बरोबर 3 मधून 2 गेला 1 राहिला म्हणजे याचा अर्थ राहिला तुमचा x. आणि x किती आला तुमचा? 10. याचा अर्थ x 10 ला, याचा अर्थ आम्ल जे आलं ना ते आम्ल किती आलं तुमचं? 10. मग पाणी किती आलं? आम्ल तुमचं 10 आलं. बरोबर का रे? पण आपल्याला कधीच विचारलंय? मागचं नाही विचारलं आपल्याला. आता विचारलं मिश्रणाचं जे नवीन गुणोत्तर तयार झालंय ते नवीन मिश्रणामध्ये एकूण मात्रा किती लिटर आहे विचारलंय. मला सांगा नवीन गुणोत्तर किती आहे तुमचं? एकाच 2. मग 1 ला गुणायचं 10 नी आलं तुमचं आम्ल 10. 2 पाण्याच्या भागात 2 ला गुणायचं 10. 10 दोन्ही आलं 20. आणि किती आलं तुमचं इथं? 30 आलं. 30 आलं का चेक करून घ्या.
काय मिसळायचं होतं रे? मिश्रण 5 लिटर आम्ल मिसळले. आम्ल मिसळले ना इथं. समजा इथं जर म्हटलं असतं तुम्हाला पाणी मिसळलं तर काय झालं असतं? आम्ल तुमचं x होतं, पाणी तुमचं 3x अधिक 5 आणि बरोबर गुणोत्तर होतं 1/2. क्रॉस गुणाकार केला आला 2x. बरोबर इकडे किती आला तुमचा 3x अधिक किती आलं तुमचं 5. हेच बरोबर आहे. हे बहुतेक तिकडं माझं चुकलेलं दिसते. हा इकडं मायनस येणार 3x वजा 2x. हे उत्तर बरोबर आहे तुमचं. प्रश्न बरोबर आहे, माझं तिकडं चुकलेलं आहे. प्रश्न तिकडं मी बरोबर लिहिलंय पण उत्तर काढताना चुकलं माझं. चला नेक्स्ट क्वेश्चन बरोबर आहे. चला, पाणी आणि रॉकेलच्या 40 लिटर मिश्रणामध्ये त्याच्या आयतनाचं गुणोत्तर. आयतनाचं म्हणजे जे भरलेलं आहे, जे भांड भरलेलं आहे, लक्षात ठेवा. आयतन याचा अर्थ काय? एखादं पातेलं आहे त्या पातेल्यामध्ये पाणी असेल, लक्षात ठेवा, तर त्याला आयतन म्हणतात. आपण आयतन म्हणतो. त्याच्या आयतनाचं गुणोत्तर एका स्थिर आहे, तर त्या मिश्रणामध्ये पाणी अजून किती मिसळायला पाहिजे जेणेकरून पाणी आणि रॉकेल याचं गुणोत्तर 2 किती होईल तुमचं 3 होऊन जाईल. पाणी आणि रॉकेल याचं मिश्रण आपल्याकडे किती आहे? 40 लिटर आहे. 40 लिटर लिहितोय तुम्ही. 40 लिटरचं मिश्रण आहे. त्याच्यामध्ये काय काय आहे? आपल्याला पाणी आहे आणि रॉकेल आहे. पाणी आणि रॉकेल आहे. त्यांचं गुणोत्तर एकाच 3 आहे. त्यांचं गुणोत्तर एकाच 3 आहे. याचा अर्थ पाण्याचे भाग 1 आहेत आणि रॉकेलचे भाग 3 आहेत. पाण्याचा भाग 1 आहे, रॉकेलचा भाग 3 आहे. टोटल 3 आणि किती आलं तुमचे 4 आले. तर 4 म्हणजे काय? पाणी आणि रॉकेल. पाणी आणि रॉकेलचं मिश्रण किती आहे? 40 आहे. 3 आणि आले 4. 4 बरोबर आले तुमचे 40. 4 ला 4 इथं कॅन्सल झाला. 1 भाग बरोबर 4 एके 4. 1 भाग जो आला तो किती झाला तुमचा? 40 आला. याचा अर्थ 40 लिटर मध्ये पाणी किती? पाणी काढून घ्या. पाण्याचा 1 भाग आहे 1 गुणाकारामध्ये. 1 भाग किती आला तुमचा? 10 आलाय. 10 एके 10. पाणी 10 लिटर आहे. रॉकेल किती आहे? रॉकेलचे भाग 3 आहेत. रॉकेलचे भाग किती आहे तुमचे? 3. 3 गुणाकारामध्ये 1 भाग कितीचा आहे तुमचा? 10चा आहे. 10 ने गुणा. 10 तर किती आलं तुमचं? 30. याचा अर्थ 10 लिटर पाणी आलं आणि 40 मध्ये 30 लिटर काय आलं तुमचं? रॉकेल आलं. पुढे काय म्हणतंय माहिती आहे का? त्या मिश्रणामध्ये पाणी अजून किती मिसळायला पाहिजे? वरती लिहिलं मी पाणी पाणी 10. पाणी अजून किती मिसळायला पाहिजे? मी x लिटर मिसळलं. खाली लिहायचं रॉकेल. रॉकेल किती आहे तुमचं? 30. आणि ज्यावेळेस तुम्ही मिश्रणामध्ये अजून किती पाणी मिसळाल, म्हणजे x लिटर पाणी मिसळलं, त्यावेळेस तुमचं पाणी आणि रॉकेल याचं गुणोत्तर किती होतंय? 2:3 होतंय. याचा अर्थ 2:3 म्हणजे 2/3. आता हे 2/3 गुणोत्तर जे होतं ते कधी होतंय? तुम्ही अजून पाणी मिक्स करताय. म्हणजे पाणी पहिलं 10 होतं, अजून तुम्ही मिक्स केलं x लिटर, त्यावेळेस तुमचं पाणी आणि रॉकेल याचं गुणोत्तर बनते 2:3. म्हणून वर पाणी लिहिलं, मी खाली काय लिहिलं? रॉकेल लिहिलं. क्रॉस मध्ये गुणाकार करायचा. तिरकस 3 न 10 ला गुणा किती आलं तुमचं? 30 आलं. 3 न x ला गुणा किती आलं तुमचं? 3x आलं. 30 आणि 2 चा गुणाकार करा किती आला तुमचा? 60 आला. 3x लिहिलं, 60 आहे असं लिहिलं. हा 30 प्लस आहे, तो उजव्या बाजूला प्लसचा काय होतो? मायनस होऊन जाईल. -30 आला. 60 मधून 30 गेला, राहिला तुमचा 30. इकडे राहिले तुमचे 3x. 3 एके 3. 3 0 0. x बरोबर जी व्हॅल्यू मिळाली ती किती मिळाली तुम्हाला? 10 मिळाली. x आपण काय मानले? तर अजून किती पाणी त्यामध्ये
तो 1 लिटर
चला आवाज येतोय का रे? बघा 1000 ml 1000 ml मध्ये तुमचं अल्कोहोल आणि पाणी आहे. पाणी 30% याचा अर्थ 300 ml आहे. टोटल 1000 ml आहे. 1000मधून पाणी तुमचं 300 गेलं, राहिलं किती तुमचं 700. म्हणजे 700 ml काय आलं तुमचं अल्कोहोल आलं. पुढं काय म्हणते माहिती आहे का, अजून किती अल्कोहोल मिसळायला पाहिजे, अजून किती अल्कोहोल मिसळायला पाहिजे. मग मी काय केलं, अल्कोहोल वरती लिहिलं, किती मिसळायला पाहिजे अधिक एक्स मिसळायला पाहिजे. वर अल्कोहोल लिहिलं, खाली लिहायचं पाणी. पाणी आहे 300 आणि अजून किती अल्कोहोल मिसळायला पाहिजे, एक्स लिटर अल्कोहोल मिसळलं त्यावेळेस तुमचं लक्षात मिसळल्यास जेणेकरून पाणी 10% होईल. म्हणजे अल्कोहोल तुम्ही मिसळलं की पाणी किती होतंय 10% पाणी खाली. पाणी जर 10% होत असेल तर अल्कोहोल किती टक्के होणार, 90% होणार. आणि टोटल मिश्रण हे 100% असणार. आणि टोटल मिश्रण जर 100% असेल, जर पाणी जर 10% होत असेल, कधी ज्यावेळेस तुम्ही 1 लिटर अल्कोहोल मिसळताय तेव्हा पाणी 10% होतं, याचा अर्थ अल्कोहोल 90% होतंय तुमचं. तर कॅल्क्युलेशन करा, 0 ला 0 कॅन्सल, 700 अधिक एक्स बरोबर क्रॉस मध्ये गुणाकार 9 तरी किती आलं 27, वरचे 2 शून्य लिहिले. एक्स बरोबर 27 वजा किती का 7 हा प्लस मध्ये इकडे जाईल तुमचा मायनस, मायनस केलं आलं तुमचं 2000. एक्स बरोबर किती आलं तुमचं 2000 ml. अजून अल्कोहोल किती मिक्स करायला पाहिजे किंवा मिक्स करायला पाहिजे, 2000 ml मिक्स करायला पाहिजे, जेणेकरून पाण्याचं प्रमाण किती टक्के होईल, 10% होईल. आलं का चेक करून घ्या. चला जाय पुढं. नेक्स्ट क्वेश्चन. 80% बोरिक आम्ल असणाऱ्या 100 ml मिश्रणामध्ये किती पाणी मिसळायला पाहिजे जेणेकरून नवीन मिश्रणामध्ये बोरिक आम्ल 50% होईल. 50 बघा सोडवा. बघा रे बाबा, किती ml मिश्रण आहे तुमचं 100च. 100 ml मिश्रणामध्ये काय काय आहे, बोरिक आम्ल आहे आणि पाणी आहे, आणि पाणी आहे. बोरिक आम्ल किती 80% आहे. बोरिक आम्ल जर 80% असेल तर पाणी किती टक्के असणार, 20% असणार. 80% काढा, 100 ml चा 80% जर काढला, छेदामध्ये किती आलं तुमचं 100, 100 ला 100 कॅन्सल, किती आलं 80 ml आलं. मग 80 100 वजा जर 80 केलं तर तुमचं राहिलं किती 20 ml. 20 ml काय आलं तुमचं पाणी आलं. 80 ml तुमचं आम्ल आलं, 20 ml तुमचं पाणी आलं. पुढं काय म्हणते माहितीये का, किती पाणी मिसळायला पाहिजे नवीन मिश्रणामध्ये बोरिक आम्ल 50% होईल. आपल्याकडे ते आम्ल वरती आहे, आम्ल किती आहे आपल्याकडे ती 80 ml आहे, पाणी किती आपल्याकडे ती 20 आहे. ती म्हणते किती पाणी मिसळायला पाहिजे, मी 1 लिटर पाणी मिक्स केलं आणि 1 लिटर पाणी मिक्स केल्यानंतर बोरिक आम्ल जे आहे ते किती टक्के होते 50%. बोरिक आम्ल वर 50 आहे, 80 आहे, वरती लिहायचं 50. मग 100 मधलं 50 बोरिक आम्ल असेल तर 50 काय असणार तुमचं पाणी असणार. आता कॅल्क्युलेशन करा, हे कॅन्सल झालं. 20 अधिक एक्स हा असं लिहिला, हा क्रॉस मध्ये इकडे 80 आला तुमचा, क्रॉस गुणाकार केल्यानंतर एक्स बरोबर 80, 20 प्लस मध्ये इकडे काय होईल तुमचा मायनस होऊन जाईल. एक्स बरोबर 80 मधून 20 गेला 60 आला. म्हणजे अजून किती पाणी मिसळायला पाहिजे, 60 ml मिसळायला पाहिजे, जेणेकरून नवीन मिश्रणामध्ये बोरिक आम्ल किती टक्के होईल, 50% होईल. बघा आलं का चेक करून.
जाय का पुढचा क्वेश्चन. 30% अल्कोहोल असलेल्या 6 लिटर मिश्रणामध्ये 1 लिटर शुद्ध अल्कोहोल मिसळले तर त्या मिश्रणात शुद्ध पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे असं विचारलेलं आहे. शुद्ध पाण्याचं प्रमाण विचारलंय तुम्हाला. बघा किती लिटर मिश्रण आहे? 6 लिटरचं मिश्रण आहे. 6 लिटर मिश्रणामध्ये काय काय आहे? अल्कोहोल आहे आणि पाणी आहे. किती टक्के अल्कोहोल आहे? 30% अल्कोहोल आहे. मग 6 मध्ये 30% अल्कोहोल आहे म्हणजे किती लिटर अल्कोहोल आहे ते काढा. 6चा काढायचा 30%. टक्के आलं इथं खाली 100. शून्याला शून्य गेला. साइन त्रिक आलं 18. तर 10 म्हटल्यानंतर 1 दशांश डावीकडे चला म्हणजेच 1.8 लिटर अल्कोहोल आलं ते 1.8 लिटर आलं. मग पाणी किती? टोटल आहे 6. 6 वजा 1.8 केले तुमचे. 6 मधून 1 गेला 5. 5 मधून 8 गेला राहिला 4.2. 4.2 लिटर काय आलं? पाणी आलं. पाणी. पुढे काय म्हणतं? 1 लिटर शुद्ध अल्कोहोल मिसळले. पहिलं द्रावण होतं आपलं टोटल 6च, बरोबर का रे? 6च होतं द्रावण आपलं. त्यामध्ये एक काय करायचं? तुम्हाला लिटर शुद्ध अल्कोहोल मिसळायचं म्हणजे टोटल किती झालं? 7 झालं. तर ती काय म्हणते माहिती का? त्या मिश्रणात शुद्ध पाण्याचं प्रमाण किती? म्हणजे कशात? ज्यावेळेस पहिल्या 6 मध्ये तुम्ही काय करता? मिश्रणामध्ये 1 लिटर शुद्ध अल्कोहोल मिक्स करताय म्हणजे 6 ने किती झालं? 7चं मिश्रण झालं. आणि त्या 7 लिटरच्या मिश्रणामध्ये तुम्हाला विचारलं शुद्ध पाण्याचं शुद्ध पाणी किती आपल्याकडे? 4.2 लिटर आहे. ती फक्त तुम्हाला टक्क्यामध्ये काढायचं आहे. 7 पैकी 4.2 काय तुमचं पाणी, तर टक्क्यामध्ये काढायचं गुणिले किती करा? 100. इथलं एक दशांश चिन्ह, इथलं एक शून्य कॅन्सल झाला. 7 एके 7, 7 सक्कून 42. राहिलं 6 गुणाकारामध्ये 10. दोघाचा गुणाकार केला किती टक्के आला? 60%. त्या नवीन मिश्रणामध्ये शुद्ध पाण्याचं प्रमाण जे ते किती टक्के? 60% आहे. आलं का? चेक करून घ्या. चला जाऊया पुढं. पुढचा 8वा क्वेश्चन. 75 ग्रॅम साखरेच्या मिश्रणामध्ये 30% साखर आहे. या मिश्रणामध्ये अजून किती साखर मिसळायला पाहिजे जेणेकरून मिश्रणात साखर 70% होईल? आता मिश्रण याचा अर्थ साखर बरोबर पाणी पण असणार. बघा 75 ग्रॅम साखरेचं मिश्रण आहे. 75 ग्रॅम साखरेचं मिश्रण आहे आणि ह्या 75 ग्रॅम साखरेच्या मिश्रणामध्ये काय काय रे? साखर आहे, साखर आहे आणि दुसरं काय असणार? मिश्रण म्हणल्यावर पाणी असणार. 75 ग्रॅम साखरेच्या मिश्रणावर 30% साखर आहे. 30% साखर आहे याचा अर्थ 75 ग्रॅम मध्ये साखर 30% पण किती ग्रॅम आहे ते काढूया. म्हणजे 30% काढा 75चा छेदामध्ये आलं 100. 25 त्रिक 75, 25 चोक आले तुमचे 100. भाग जातो का? इथं भाग जाणार नाही. आता 3 त्रिक किती आलं? 9. वरचा 0 छेदामध्ये आलं 4. भाग द्या. 4 एके 4, 4 दोन्ही 8. 4 दोन्ही 8 राहिला 1. 4 दोन्ही 8 राहिला 2. वरचा 0 दिला पण 4 25.
साखर आली 22.5 ग्रॅम. साखर किती आली? 22.5 ग्रॅम आली. पाणी किती? टोटल 75. 75 मधून वजा करायचं आहे तुम्हाला 22.5. बरोबर का? इथं करून दावतो 75.0 आणि 22 पॉईंट किती 5. हातच्या उसना घेतला 4, 10तून 5 गेला 5, 4तून 2 गेला 2, पॉईंट खाली पॉईंट येऊ द्या, 7तून 2 गेला राहिला 5. 52 पॉईंट किती आलं? 5. पाणी जे आहे ना पाणी ते किती आहे? 52.5 आहे. इथपर्यंत क्लिअर? पुढे काय म्हणते बघा, या मिश्रणामध्ये अजून किती साखर मिसळायला पाहिजे? मी वरती लिहितो साखर. साखर किती आहे रे बाबा? 22.5 आहे. अजून किती मिसळायला पाहिजे? एक्स मिसळायला पाहिजे असं म्हणूया. खाली आता वर लिहिली साखर, खाली लिहा पाणी. पाणी आहे 52.5 आहे. आणि अजून किती साखर मिसळायला पाहिजे? साखर मी मिक्स केली एक्स, जेणेकरून मिश्रणात साखर 70% होईल. वर आहे साखर 70. साखर जर 70% होत असेल तर पाणी किती टक्के होणार? 30% होणार. मग आता काय करा? काटाकाटी करा. कॅन्सल झालं इथं. क्रॉस मध्ये गुणाकार करा. 3 5 आले 15, हातच्याला गेलाय 3 दोन्ही आले 6. 3 5 15, 3 दोन्ही 6 आणि 1 7. इथं राहिलं की हातच्या 3 5 15, हातचे 3 दोन्ही 6 निघाले 7, 3 दोन्ही आले 6. 1 दशांश डावीकडे चला 67.5 आलं, अधिक आले तुमचे 3x. बरोबर. या दोघांचा गुणाकार करा. 7 5 आले 35, 7 5 35 आले तर 5, हातच्याला गेला 3. 7 दोन्ही 14, 14 आणि 3 17, हातच्याला गेला 1. 7 5 35, 35 निघाले तुमचे 36. 1 दशांश चिन्ह डावीकडे झाला 1 दशांश चिन्ह. 3 1 हा असा लिहिला 367.5 हाय असं लिहिलं. 67.5 प्लस मध्ये इकडे काय होईल तुमचा मायनस होऊन जाईल. -67.5. 3x बरोबर 67.5 आणि 67.5 कॅन्सल झाले, म्हणजे वजा झाले. ते राहिले फक्त तुमचे 300. 3 1 3, 3 0 0 3 0 0. एक्स बरोबर आले काय तुमचं 100 आलं. 100. याचा अर्थ आपण एक्स काय मानले रे आपण? की साखर किती मिसळायला पाहिजे? आपण साखर ही एक्स मिसळली होती. चा अर्थ साखर तुम्हाला किती मिसळायला पाहिजे? 100 मिसळायला पाहिजे. 100 ग्रॅम आहे ना हे सगळं, तर 100 ग्रॅम मिसळायला पाहिजे. ग्रॅम मध्ये तर 100 ग्रॅम मिसळायला पाहिजे. चला आलं का चेक करून घ्या. घ्या पुढचा. चला 9वा क्वेश्चन. बघा मिश्रित धातू किती आहे रे? म्हणते एका मिश्रित धातूमध्ये सीसा आणि टीन याचे गुणोत्तर 50 आहे. त्यांचे गुणोत्तर तर एकास एक करण्यासाठी मिश्रित धातू, मिश्रित म्हणा, मिश्रित धातूच्या 12.1 किलोग्रॅम मध्ये किती सीसा मिसळायला पाहिजे म्हणले. आपल्याकडे ते किती मिश्रित आहे? 12.1 किलोग्रॅमचा आहे. त्यामध्ये काय काय आहे? तुमचं सीसा आहे आणि टीन आहे. मग आपल्याला काय म्हणते माहिती आहे का? याचं गुणोत्तर 50 आहे. कशाचं? सीसा आणि टीनाचं. म्हणजे सीसाचे भाग 5 आहेत आणि टीनाचे भाग किती? 6. मग सीसा किती आणि टीन किती काढूया. 5 अधिक 6, 5 अधिक 6 म्हणजेच 12.1 आहे.
बरोबर करे. 6 आणि 5 किती आले? 11. 11 बरोबर आलं 12.1. भाग द्या. 11 एके 11. राहिला 1. दिला पॉईंट. 11 एके 11. किती आला तुमचा? एक भाग आला एकास एक. एक भाग किती आला? एकास एक. एक भाग आला याचा अर्थ तुम्हाला आता काय करायचं? एक भाग मिळालाय. आपल्याला काढायचं सीसा. सीसा किती आहे? सीसा बरोबर सीसाचे भाग आहेत 5. 5 गुणाकारामध्ये एक भाग 1.1 चा आहे. अकरी 5ची 55. 1 दशांशाने डावीकडे चला. किती आलं तुमचं? 5.5 आलं किलोग्राम. तीन आपल्याकडे ते किती आहे रे बाबा? तीन आपल्याकडे ते भाग आहेत 6 त्याचे. 6 गुणाकारामध्ये एक भाग 1.1 चा आहे. अकरी 66. 1 दशांशाने डावीकडे चला. तीन आला आपल्याला 6.6 किलोग्राम. ती काय म्हणते याचं गुणोत्तर तुम्हाला एकाच एक करायचं. दोन्ही पण सेम करायचे. दोघं पण सेम करायचं. मग तुम्हाला विचारलंय मध्ये सीसा किती मिसळायला पाहिजे? 6.6 वजा किती करा? 5.5. का करायचं? कारण तुमचं गुणोत्तर सेम एकाच एक आहे. आले की तुमचं 1.1 आला. म्हणजे सीसा तुम्हाला किती मिसळायला पाहिजे? 1.1 किलोग्राम मिसळायला पाहिजे. आलं का? चेक करून घ्या. चला हे प्रयत्न क्लिअर करा. टाईप क्रमांक 4 क्लिअर करा. टाईप क्रमांक 4 क्लिअर का? जेव्हा पहिल्या वस्तूची मात्रा वाढवली जाईल किंवा कमी केली जाईल. चला टाईप क्रमांक आता 5. दुसऱ्या वस्तूची मात्रा वाढवली जाईल किंवा घटवली जाईल. आपण मागच्या लेक्चर मध्ये आता सॉरी मागच्या टाईप मध्ये आपण काय बघितलं? 4 मध्ये की पहिल्या वस्तूची मात्रा वाढवली जाईल किंवा घटवली जाईल. आता आपल्याला काय करायचं? दुसऱ्या वस्तूची मात्रा एकतर वाढवायची किंवा घटवायची. घ्या पहिला क्वेश्चन. 5 लिटर मधामध्ये 80% साखर आहे. त्या मधामध्ये 3 लिटर पाणी मिसळले जाते. तर नवीन मिश्रणामध्ये साखरेचे प्रमाण किती टक्के आहे? जमतंय का रे? किती आहे मला सांगा? किती लिटरचं मिश्रण आपल्याकडे? ते 5 लिटरचं आहे. 5 लिटरचं मिश्रण आहे. तर लिहितो 5 लिटर. 5 लिटर मध्ये काय आहे? आपल्याकडे ती साखर आहे. बरोबर का रे? साखर आहे आणि पाणी आहे. 80% साखर आहे. 5 लिटर मध्ये 80% साखर आहे. म्हणजे किती लिटर साखर आहे? काढूया आपण. 5 चा काढायचा 80%. टक्के म्हणजे खाली असतो 100 राजा. शून्याला शून्य कॅन्सल झाला. 5 एके 5. 5 दोन्ही 10. बे एक बे. बे दोन्ही 4. 4 लिटर आलं. 4 लिटर. साखर आली ना? ती साखर किती आली? 4 लिटर आली असं समजा. मग पाणी किती? 5 वजा 4 केलं आलं 1 लिटर. 1 लिटर पाणी आले. पुढे काय म्हणते बघा आता. 3 लिटर पाणी मिसळले. तुम्ही जर 3 लिटर पाणी मिसळले, साखर आपल्याकडे किती आहे? 4 आहे. खाली लिहिलं पाणी, वर लिहिलं साखर. पाणी आपल्याकडे किती आहे? 1 आहे. ती म्हणते 3 लिटर जर तुम्ही काय केलं? पाणी मिक्स केले, मिसळले, तर नवीन मिश्रणामध्ये साखरेचे प्रमाण किती टक्के आहे? साखरेचं प्रमाण तुम्हाला काढायचं आहे राजा. याचा अर्थ इथं तुम्हाला साखरेचं प्रमाण टक्क्यामध्ये काढायचं आहे. पहिलं किती होतं रे तुमचं? 5 मिश्रण होतं. आता 3 लिटर पाणी मिक्स करायचंय. बरोबर का रे? इथं एकदम इथं सेपरेट करा. नसे सेपरेट करूया. 1 लिटर पाणी होतं. 3 लिटर पाणी मिक्स करायचंय. 3 आणि किती आलं तुमचं? 4. मग टोटल मिश्रण किती झालं आता? 4 लिटर साखर आहे आणि 4 लिटर पाणी. याचा अर्थ 8 झालं. टोटल मिश्रण 8चं झालं. ती म्हणते नवीन मिश्रण जे तयार झालं ना, नवीन मिश्रण तयार झालं हे 4 साखर आणि नवीन पाणी अगोदर 1 होतं. आता 3 पाणी ओतले, झाले 4. टोटल झाले मिश्रण 8चं. 8 मध्ये साखर किती? 8 मध्ये साखर आहे 4 लिटर. 8 पैकी साखर आहे 4 आणि ती विचारले पर्सेंटेज मध्ये गुणिले करायचं 100. 4 एके 4. 4 दोन्ही 8. बे एक बे. बे पंचे 10. बे शून्य शून्य. किती आलं? 50%. नवीन मिश्रणामध्ये साखरेचं प्रमाण किती टक्के आलं? 50%. आलं का? चेक करून घ्या.
चला पुढे जाऊया. सेकंड क्वेश्चन. बघा पुढचा प्रश्न. पाणी आणि आम्ल 80 लिटर मिश्रणात 20% आम्ल आहे. आपल्याकडे ते 80 लिटरचं मिश्रण आहे, बरोबर आहे का? 80 लिटर मिश्रणामध्ये काय काय आहे? आम्ल पण आहे, पाणी आणि आम्ल म्हणलं. अगोदर पाणी तर पाणी लिहितो मी. चला, पाणी आहे आणि दुसरं काय आहे? आम्ल आहे. ती म्हणते 20% आम्ल आहे. 20% आम्ल आहे, याचा अर्थ 80 मध्ये 20% आम्ल आहे, म्हणजेच किती लिटर आम्ल आहे? 80 चा 20% काढा. 2 शून्य 2 शून्य कॅन्सल झाले. 8 दोन्ही किती आलं? 16. 16 लिटर आम्ल आहे. जर आम्ल 16 लिटर असेल तर पाणी किती येणार? 80 वजा किती करायचं? 16. 80 मधून 10 गेले 70, 70 मधून 6 गेले, आले किती? 64. 64 लिटर काय आहे? पाणी आहे राजा. पुढे काय म्हणते बघा. नवीन मिश्रणात 60% आम्ल करण्यासाठी किती आम्ल मिसळायला पाहिजे? वरती लिहिलं पाणी, पाणी आहे आपल्याकडे ती 64. खाली लिहिलं आम्ल, आम्ल किती आहे आपल्याकडे ती 16. ती म्हणते आम्ल अजून किती मिसळायला पाहिजे? मी काय केलं? 1 लिटर मिसळलं आम्ल. त्यावेळेस नवीन मिश्रणामध्ये आम्ल किती टक्के होईल? 60% होईल. आम्ल खाली लिहिले तर 60% सुद्धा खाल्ल्या. जर तुम्ही आम्लामध्ये अजून आम्ल मिसळलं तर आम्लाचं प्रमाण किती टक्के होते? नवीन मिश्रणामध्ये 60% होते. मग पाण्याचं प्रमाण किती होणार? 40%. पाण्याचं प्रमाण होणार 40%. कारण ती म्हणते नवीन मिश्रणात 60% आम्ल करायचंय. 60% जर आम्ल करायचं असेल तर अजून किती आम्ल मिक्स करायला पाहिजे? तर मी काय केलं? 1 लिटर आम्ल मिक्स केलं. जर 60 लिटर आम्ल होत असेल तर पाणी होणार 40%. कारण टोटल मिश्रण हे 100%च असणार आहे. 0 0 कॅन्सल. बे दोन्ही 4, बे 3 किती आलं? 6. 64 गुणाकारामध्ये 3, क्रॉस मध्ये गुणाकार केला. 16 दोन्ही किती आलं? 32 आलं. अधिक किती आलं तुमचं? 2x आलं. कारण क्रॉस मध्ये गुणाकार करा. 4 3 चोक 12 हातच्याले. साइन 3 18 ने 19. हा 32 प्लस मध्ये इकडे काय होईल तुमचा? मायनस होऊन जाईल. बरोबर इकडे आला तुमचा 2x. 2तून 2 गेला 0. 9तून 3 गेला 6. 1 तसंच. बरोबर 2x. बे 8 16, बे 0 0. बरोबर आलं x. किती आम्ल तुम्हाला मिक्स करावं लागेल? 80 लिटर आम्ल मिक्स करावं लागेल. त्यावेळी नवीन मिश्रणामध्ये तुमच्या आम्लाचं प्रमाण किती टक्के होईल? 60%. आलं का?